फुले चित्रपटाचा रिलीज सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन नंतर पुढे ढकलण्यात आला. काही ब्राह्मण समाजाच्या लोकांनी या चित्रपटाला विरोध केला आहे, कारण त्यात ब्राह्मण समाजाला नकारात्मक पद्धतीने दाखवले आहे. फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन असून ते जातीने ब्राह्मण आहेत. आता चित्रपट सुद्धा बदलले जाणार का? खरं तर इतिहासाला समोर जायचं कोणाला नसेल. वाटतंय इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करतो आहे. आजही देशाची मलमूत्र साफ करणारी 70% माणसं दलितच आहेत. चल बोलून टाकच्या छोट्या व्हिडिओतून पाहूया त्यांचं मोठं योगदान. 19व्या शतकात महाराष्ट्रात समाज, जातपात, अंधश्रद्धा आणि महिलांवरील अन्यायांनी ग्रस्त होता. अशा काळात ज्योतिराव फुले या थोर समाज सुधारकाने समाजात मोठे परिवर्तन घडवण्याचा ध्यास घेतला. ते लेखक, समाज सुधारक आणि शोषितांसाठी लढणारे होते. त्यांच्या पाठीशी उभी होती त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले, एक धाडसी आणि क्रांतिकारी महिला. त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांनी मिळून इसवी सन 1848 मध्ये भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना केली. सावित्रीबाईंचं आयुष्य संघर्षमय होतं. त्या दररोज मुलींना शिकवायला जात असत, लोकांच्या शिव्याशाप झेलत, पण त्यांनी हार मानली नाही. त्या एक उत्तम कवयित्री आणि लेखिका देखील होत्या. त्यांच्या कवितांमधून सामाजिक परिवर्तनाची जाणीव दिसून येते. फुले दाम्पत्याने जातीभेद, अस्पृश्यता आणि स्त्री शिक्षणावरील बंदी या विरुद्ध उघडपणे लढा दिला. त्यांना वाटायचं की शिक्षण हेच खरे स्वातंत्र्याचे साधन आहे आणि ते प्रत्येकासाठी असावं. 1863 मध्ये ज्योतिराव फुले यांनी गर्भवती ब्राह्मण विधवांसाठी निवासाची सोय केली, जेणेकरून त्या सुरक्षित वातावरणात बाळंतपू शकते. याशिवाय त्यांनी विधवा विवाहाला पाठिंबा दिला, जे त्या काळात फारच क्रांतिकारी होते. ज्येष्ठ समाज सुधारक विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत ज्योतिरावांना महात्मा ही उपाधी दिली. ही उपाधी त्यांच्या महानतेची पावती होती. ज्योतिराव फुले यांचे निधन 63व्या वर्षी झाले, पण त्यांचा आणि सावित्रीबाईंचा लढा आजही लोकांसाठी प्रेरणा ठरतो. त्यांच्या कार्यामुळे समाजात शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाची बीजे रोज. ही गोष्ट केवळ इतिहासातली नाही, तर ती आजही आपल्याला सांगते, धैर्य आणि सहानुभूतीने काम केले तर समाज बदलू शकतो.